कधीकधी आयुष्याचा सर्वात सुंदर क्षण आपण प्लॅन करत असतो, पण तो अचानक एखाद्या डोंगर रस्त्यावर वाऱ्याच्या हळू झुळकीत आणि लहानशा हाताने आपल्याला धरून गाठतात. आज मी चाललोय तिकोना किल्ल्याकडे. सह्याद्रीच्या कुशीत बसलेला तो भव्य त्रिकोण आणि माझ्यासोबत आहे माझी चिमुकली. या प्रवासात एका बाजूला साहस आहे, दुसऱ्या बाजूला तिचं निरागस हसू आणि मधोमध उभा आहे तो सूर्यास्त. हा ट्रेक फक्त पायवाटेचा नाही, हा एक आठवणींचा प्रवास आहे. शेवटपर्यंत आमच्यासोबत राहा, कारण वरून दिसणारा तो आगळा वेगळा सनसेट आणि छोट्याबरोबरची ही सफर कदाचित तुमचं मनही कुठेतरी शांत करून जाईल. मोठं ना ऐक. हा, थांब, 2 सेकंद थांब. जय शिवराय मित्रांनो, पुन्हा एकदा तुमचं व्हिडिओवर स्वागत आहे. कसे आहेत सगळे मजेत ना? मजेतच असलं पाहिजे आणि एन्जॉय केला पाहिजे आयुष्यामध्ये, क्योंकि कल हो ना हो जिंदगी ना मिलेगी दोबारा. तर आज आलोय मी तिकोना किल्ल्याचा ट्रेक करण्यासाठी. आता वाजलेत 4:30 आणि 4:30 वाजलेत आता. इथून आम्ही जाणार वर, म्हणजे आम्हाला काय पाहायला मिळणार माहितीये का? सनसेट. आम्ही एवढ्या उशिरा कुठला ट्रेक काय स्टार्ट केला नव्हता, पण आज केलाय. लगेच आतमध्ये एंटर केल्या हा चढ आलाय. आज महिला सुद्धा सोबत आणलेला आहे आणि ट्रेक हा एकदम इझी मानला जातो. तर आपल्या व्हिडिओची आणि ट्रेकची सुरुवात झालेली आहे. तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. हे मुलं आताच ट्रेक करून आलेत खाली, मोठ्या मोठ्यानं हाय करतायत. चला. तर विषय झाला असा की थोडासा थकवा आलाय आणि एवढा पण काही उंच गड नाही. अशा टाईपच्या या ठिकाणी पायऱ्या आहेत. नंतर काही पायऱ्या बऱ्यापैकी लहान मुलं पण या ठिकाणी आलेत ट्रेकला. भारी वाटते. रविवारचा दिवस असल्यामुळे सगळेजण या ठिकाणी आलेत. थोडासा घाम आलाय आता या ठिकाणी आणि एक चोख पण आहे. एक टप्पा कंप्लीट झाला या ठिकाणी आणि माझ्या पाठीमागे तुम्ही बघू शकता सूर्यास्त लवकरच होईल. त्याच्या आधी आपल्याला वरी पोहोचायचंय आणि खरं तर सूर्यास्ताचा तो सीन भारी असतो कुठल्याही गडावर. त्यातली त्यात आजचा तिकोनाचा हा सूर्यास्त आम्ही आज पाहणार आहोत. खूप भारी वाटतंय आणि या ठिकाणी माही पण असं उत्साहामध्ये पुढे पळते. खूप भारी वाटतंय. मित्रांनो, शेवटी आपण पोहोचलोय त्या ठिकाणी जिथून तिकोना आपल्याला त्याचा खरा दम दाखवायला सुरुवात करतो. हा मुख्य माथा जणू किल्ल्याचं प्रवेशद्वारच. इथून आपला ट्रेक खऱ्या अर्थाने सुरू होतो. सूर्यही आता ढगांच्या मागून हळूच डोकावत या प्राचीन अवशेषांना सोनेरी स्पर्श देतो आणि कथा सुरू होते. हा तिकोना पवना मावळात वसलेला त्रिकोणी रचनेचा प्राचीन किल्ला. सातवाहन काळात उभारला गेला असे मानले जाणारे हे दुर्ग कौशल्य आणि 1657 मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी सामील केलेला स्ट्रॅटेजिक पहारेकरी, पवना लेकवर नजर ठेवणारा, मावळाचं रक्षण करणारा, इतिहासाने घडवलेले एक जिवंत स्मारक. आणि आता त्याच्या खऱ्या चढाईला सुरुवात होते. तयार आहात ना? थोडासा थकवा आला मित्रांनो, पण या ठिकाणी गडाचा आपला दुसरा टप्पा कंप्लीट झाला असं म्हणायला हरकत नाही. तर ॲक्च्युली आम्ही सनसेट बघण्यासाठी गडावर चाललोय. खरंच जसा हम्पीमध्ये तो वाला सनसेट फेमस आहे, मातंगा हिलवाला, तसाच इथं सह्याद्रीमध्ये तिकोनावरचा सनसेट अतिशय फेमस आहे. तोच बघण्यासाठी आता आम्ही चाललोय. इथे एक छोटंसं दुकान पण आहे. जाताना तिथं काय मिळते बघूयात का बंद होते. तर
मित्रांनो, अशा प्रकारे आता विषय झाला असा की हा वाला पहिला दरवाजा या ठिकाणी आलेला आहे. इथं एक केव आहे आणि ही पण केवच आहे. ह्या केव मधून आपण आतमध्ये आलो. तो दरवाजा थोडासा अलीकडच्या काळामध्ये बसवल्यासारखा वाटतोय, कारण की त्याचं लाकूड क्लिअर आपल्याला दिसतंय. आणि इथं अशी वाली ही तटबंदी आहे. गडावर तटबंदी असणं ही खूपच महत्वाची गोष्ट आहे अलीकडच्या काळामध्ये. पाऊस पण जास्त पडतोय आणि ट्रेकर्स पण खूप वाढलेत, त्यामुळे घसराघसरी पडापडी अनेक कुटानं या ठिकाणी घडतच राहत असतात. तर माहीचा आमचा उल्हास अशा प्रकारे चाललाय. वेताळ दरवाज्यातनं ज्यावेळेस आपण पुढे येतो त्यावेळेस आपल्याला ह्या दगडी पाहायला लागतात आणि त्याच्यानंतर आपल्याला एक या ठिकाणी एवढी अशी बजरंगबलीची मूर्ती आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते, एवढी भली मोठी. तर खूप भारी वाटतंय. ही जी मूर्ती आहे चपटेदान मारुती म्हणून याला ओळखलं जातं. तर अशी वाली मूर्ती आहे. पटकन आपल्याला आता वर जायचंय. विषय कसा माहिती आहे का, हे पाठीमागचं राम मंदिर ना मला आतमध्ये जाऊन बघायचं होतं, पण प्रॉब्लेम झाला असा की आम्हाला सनसेट सुद्धा बघायचं आहे सगळ्यात महत्त्वाचं. आता ह्या गडीला हे महत्त्वाचं आहे, कारण की 4 तास ट्रॅफिकमधनं आम्ही आलेलो आहे पुण्यातनं. म्हणल्यानंतर सनसेटला पोचणं खूपच महत्त्वाचं आहे. नाही, आम्ही जरा जवळच राहतो, पण प्रॉब्लेम असा झाला रस्त्यावर वाहनं लय होती ना. चला चिमूबाई, चला. ये अपनी हाँ। चिमनी बहुत अच्छे से उसको पता चल गया है टेक्निक की कैसे ऊपर चढ़ना है, तो इसकी वजह से ना डरते हुए वो ये किला चढ़ रही है. मित्रांनो, आपण आता ह्या दरवाजामध्ये आलोय. याला आपण महादरवाजा म्हणतो. आणि या दरवाजाच्या नंतर आतमध्ये माझ्या पाठीमागं तुम्ही बघू शकता ह्या पायऱ्या आहेत. आणि तिकोना किल्ल्यामध्ये सगळ्यात खतरनाक गोष्ट म्हणजे ह्या खड्या पायऱ्या. आता त्या पायऱ्या मी, माही, पूजा आता आम्ही वर जातोय. आणि त्याबरोबरच तुम्हाला या ठिकाणी इथं एक पाण्याचं टाकं पाहायला मिळेल. तर हे ह्याच्यावर काही ऊनबिन पडत नाही, एकदम खोपच्यात आहे, त्यामुळे ह्यातलं पाणी काय आटणार नाही. तर इथं येऊन आपण भारीवाला नजारा सुद्धा पाहू शकतो. पण आता आपल्याकडे इतका वेळ नाही, सनसेटच होत गेलेला आहे. सेट झाला का काय मोमो? सनसेट झाला का काय? महादरवाज्यातनं वर आल्यानंतर आपल्याला वरच्या माथ्यावर एक मंदिर पाहायला मिळतं. वितंडेश्वर महादेवाचं या ठिकाणी मंदिर आहे. त्याच्या खाली गुहा वगैरे, पाणी साठवण्यासाठी टाक्या बिक्या बरंच काय काय आहे. आणि सूर्य पण मावळतीला चाललाय. माझ्या पाठीमागे तुम्ही बघू शकता. आपल्याला सनसेटला तिथं पोहोचलं पाहिजे. आता निघूया तिथनं पटकन.
तर अशा प्रकारे आता या ठिकाणी मी किल्ल्याच्या एकदम अगदी वर आलोय. बाले किल्ला याला आपण म्हणू शकतो किंवा किल्ल्याचं शेवटचं टोक. तर थोडंसं धावता पळता असा व्हिडिओ झाल्यासारखं तुम्हाला पण वाटलंच असेल. तर हा जो सनसेट आहे ना, हा बघण्यासाठी या ठिकाणी आलोय. आता इथं थोडंसं रिलॅक्स करतो. सनसेट बघायला आल्यानंतर आता सगळं सनसेट काय कॅमेऱ्यातनं बघायचं का, थोडाफार डोळ्यानं पण बघितलं पाहिजे. तर आता सनसेट बघतो. थोडंसं या ठिकाणी फिनिक्सला पण फ्लाय करतो आणि मस्त असं या ठिकाणी रिलॅक्स करायचं आपल्याला. आणि शेवटी आम्ही पोचलो किल्ल्याच्या त्या उंबरठ्यावर, जिथून संपूर्ण परिसर एकदम चित्रपटाच्या फ्रेमसारखा खुलू लागला. खाली पसरलेली धुसर दरी, वर हळूहळू पांढऱ्या प्रकाशात वितळणारा सूर्य आणि आमचा तो दिवसभराचा सूर्यास्ताचा पाठलाग अखेर पूर्ण झाला. पाण्याच्या तरंगणाऱ्या सोनसळी किरणांनी समोरचं दृश्य इतकं मोहक केलं की क्षणभर श्वासही थांबावा. सह्याद्रीच्या विशाल कुशीत त्रिकोणी आकारात उभा असलेला तिकोना किल्ला. नाव सांगतं तशीच त्याची ओळख. जवळजवळ 2000 वर्षांपूर्वी सातवाहनांनी उभारलेला हा किल्ला 1657 मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या साम्राज्यात सामील झाला आणि पवना सरोवर व संपूर्ण मावळावर लक्ष ठेवणारा कठोर पहारेकरी बनला. मराठे आदिलशाही संघर्षात त्याचा ताबा आवर्तासारखा बदलत राहिला, पण शेवटी तो पुन्हा मराठ्यांकडे आला. 1818 मध्ये इंग्रजांच्या ताब्यात गेल्यावर त्याचं लष्करी महत्त्व कमी झालं. तरीही गणेश मंदिर, तलाव, मजबूत दरवाजे आणि वरून दिसणारा पवना लेक आजही शांतपणे त्याचा इतिहास सांगतात. आणि त्या क्षणी त्या किल्ल्याच्या माथ्यावर उभं राहून माझी एक जुनी इच्छा पूर्ण झाली. सूर्यास्ताचं स्वप्न इथे पाहण्याची. मन एकदम तृप्त झालं. हवा शौर्याने भारलेली, कातळांचा गारवा आणि त्या क्षणात दडलेली एक अवर्णनीय प्रेरणा, जी मनाला पुन्हा एकदा जिंकून गेली. तर मित्रांनो, अशा प्रकारे आपली तिकोना किल्ल्यावरनं माघारी जाण्याची वेळ झालेली आहे आणि आता मी निघतोय. आणि या ठिकाणी आपण चांगल्या पद्धतीनं सनसेट एन्जॉय केला. खूप भारी वाटलं. तिकोना किल्ल्याचा इतिहास पण थोडक्यात जाणून घेण्याचा प्रयत्न केला. ते एकदम असं सगळ्या गोष्टीचं शूट बीट प्रॉपर माहिती वगैरे त्या टाईपचं मला व्हिडिओ करायचा होता, पण आम्ही अचानक ठरवलं आणि सनसेट बघण्यासाठी तिकोना किल्ल्यावर आलो आणि एवढा सुंदर सनसेट या ठिकाणी बघायला मिळाला. सह्याद्रीमध्ये आपण कधी आलो तर आपल्याला या ठिकाणी आनंद मिळतच असतो. तर हा वाला व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते नक्की सांगा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र.